नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संगणक विषयातील एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. या धड्याचे नाव आहे संगणकाचे भाग. आपण संगणकाचे विविध भाग, त्यांचे उपयोग आणि ते कसे काम करतात हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, आपण पाहत असलेला संगणक हा अनेक भागांनी बनलेला असतो. संगणकामध्ये CPU, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि इतर अनेक उपकरणे असतात. प्रत्येक भागाचे स्वतःचे एक महत्त्वाचे काम असते. हे सर्व भाग एकत्र काम करून संगणक चालवतात. हा आहे CPU. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPUला संगणकाचा मेंदू असे म्हणतात. जसे आपल्या शरीरातील मेंदू सर्व कामे नियंत्रित करतो, तसेच CPU संगणकातील सर्व कामे नियंत्रित करतो. तो माहितीवर प्रक्रिया करतो आणि योग्य आदेश देतो. CPUच्या आत अनेक महत्त्वाचे भाग असतात. यामध्ये प्रोसेसर, रॅम, मदरबोर्ड, हार्ड डिस्क, SSD आणि पॉवर सप्लाय यांचा समावेश होतो. प्रोसेसर गणना करतो. रॅम तात्पुरती माहिती साठवते. हार्ड डिस्क आणि SSD माहिती कायमस्वरूपी साठवतात. हे सर्व भाग मिळून CPU कार्यरत ठेवतात. संगणक म्हणजे काय? संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. तो माहिती स्वीकारतो, त्या माहितीवर प्रक्रिया करतो, नंतर आपल्याला योग्य निकाल देतो. माहिती घेणे, प्रक्रिया करणे आणि निकाल देणे हे संगणकाचे मुख्य कार्य आहे. हा आहे मॉनिटर. मॉनिटर हे आउटपुट उपकरण आहे. मॉनिटरवर आपल्याला चित्रे, व्हिडिओ, मजकूर आणि माहिती दिसते. आपण संगणकात जे काही काम करतो त्याचा परिणाम मॉनिटरवर पाहू शकतो. हा आहे कीबोर्ड. कीबोर्डच्या मदतीने आपण माहिती टाईप करतो. अक्षरे, अंक आणि विविध चिन्हे टाकण्यासाठी कीबोर्ड वापरला जातो. निबंध लिहिणे, नाव टाईप करणे किंवा माहिती भरताना कीबोर्ड खूप उपयोगी पडतो. विद्यार्थी मित्रांनो, कीबोर्ड वापरून आपण संगणकामध्ये माहिती प्रविष्ट करतो. जसे या चित्रात विद्यार्थी आपले नाव टाईप करत आहे. कीबोर्ड हे एक महत्त्वाचे इनपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने संगणकाला माहिती दिली जाते. हा आहे माऊस. माऊसच्या मदतीने आपण संगणक नियंत्रित करतो. माऊस हलवल्यावर स्क्रीनवरील पॉइंटर हलतो. फाइल्स उघडणे, चित्र निवडणे आणि विविध आदेश देण्यासाठी माऊस वापरला जातो. माऊस वापरताना 3 मुख्य क्रिया केल्या जातात: क्लिक, डबल क्लिक आणि राईट क्लिक. या क्रियांच्या मदतीने आपण संगणकावर विविध कामे सहज करू शकतो. हे आहेत स्पीकर्स. स्पीकर्स हे आउटपुट उपकरण आहे. स्पीकर्सच्या मदतीने आपण गाणी, व्हिडिओ, भाषणे आणि इतर आवाज ऐकू शकतो. संगणकातील ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम स्पीकर्स करतात. हे आहेत हेडफोन. हेडफोन वापरून आपण खाजगीपणे आवाज ऐकू शकतो. ऑनलाईन वर्ग, गाणी किंवा व्हिडिओ ऐकताना हेडफोन उपयुक्त ठरतात. हे देखील एक आउटपुट उपकरण आहे. हा आहे प्रिंटर. प्रिंटर संगणकातील माहिती कागदावर छापतो. यामुळे डिजिटल माहितीची हार्ड कॉपी मिळते.
प्रकल्प, निबंध, फोटो आणि अहवाल छापण्यासाठी प्रिंटर वापरला जातो. हा आहे स्कॅनर. स्कॅनर कागदावरील माहिती संगणकात आणतो. चित्रे, फोटो किंवा दस्तऐवज स्कॅन करून डिजिटल स्वरूपात जतन करता येतात. स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे. ही आहे वेबकॅम. वेबकॅमच्या मदतीने व्हिडिओ कॉल करता येतो. ऑनलाईन वर्ग, मीटिंग आणि संवादासाठी वेबकॅमचा वापर होतो. तो आपला चेहरा आणि व्हिडिओ संगणकात पाठवतो. हा आहे मायक्रोफोन. मायक्रोफोनच्या मदतीने आपण आवाज रेकॉर्ड करू शकतो. गाणी रेकॉर्ड करणे, ऑनलाईन बोलणे किंवा व्हिडिओ तयार करणे यासाठी मायक्रोफोन वापरला जातो. हा एक इनपुट डिव्हाइस आहे. आता आपण इनपुट डिव्हाइस पाहूया. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर आणि मायक्रोफोन ही सर्व उपकरणे संगणकाला माहिती देतात, म्हणून त्यांना इनपुट डिव्हाइस असे म्हणतात. आता आउटपुट डिव्हाइस पाहूया. मॉनिटर, प्रिंटर आणि स्टिकर ही उपकरणे संगणकातून माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात, म्हणून त्यांना आउटपुट डिव्हाइसेस म्हणतात. चला आता एक छोटा खेळ करूया. या चित्रामध्ये मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, माऊस, स्पीकर आणि प्रिंटर दाखवले आहेत. तुम्ही त्यांची नावे ओळखू शकता का? व्हिडिओ थांबवा आणि स्वतः उत्तर द्या. आज आपण काय शिकलो? संगणकाचे विविध भाग ओळखले. सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, स्पीकर, प्रिंटर, स्कॅनर, मायक्रोफोन आणि हेडफोन यांची माहिती घेतली. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसमधील फरक समजून घेतला. खूप छान. पुढील धड्यात पुन्हा भेटू. धन्यवाद.